चला चला घायल साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. राहुल दादा महेर यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. चला प्रेमाचं प्रतीक नक्कीच हे गुलाबाचं फूल देऊन आणि मायेची आपुलकीची उबदार शॉल देऊन नक्कीच घायल साहेबांचे इथे आपण विशेष सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून 1100 रुपयांचं डोनेशन लाभलेलं आहे या टिटवाला प्रीमियर लीगसाठी. त्यानंतर आपण भरत परदेशी साहेबांचा देखील सन्मान करूया. नक्कीच गोलंदाज प्रताप आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 6. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर TPL चौकार. मॅच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सहाय्यक शिदा वाटप अधिकारी आदरणीय धरमसिंग दादा बहुरे साहेब उपस्थित आहेत आणि टिटवाला प्रीमियर लीग यशस्वी होण्यासाठी त्यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं डोनेशन लाभलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. साहेबांच्या माध्यमातून टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 साठी 5000 रुपयांचं डोनेशन आलेलं आहे. कॅमेरामनला विनंती असेल
राठोड साहेबांचं मी मनापासून आभार मानेन आयोजकांच्या वतीने की या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं डोनेशन येत आहे. धावसंख्या आहे 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सज्जन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत, शॉट कव्हरला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. कुंदन आणि नागेश ही जोडी आहे. फुलटॉस चेंडू सॉफ्ट हँडने खेळतायत. शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 12. बघा यापुढील सामना विनर होणार आहे. राणा सिंग फायटर या टीमने सामना जिंकलेला आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 12. अपील करतायत परंतु LBW फलंदाज बाद नसणार आहे या स्पर्धेमध्ये. यस, बॅटची कडा होती, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या आहे 13 धावा. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत सज्जन, जे कॅप्टन आहेत या टीमचे. शिवराणा फायटर आणि स्पार्टन 11 या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5. नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. क्षेत्ररक्षक आहे, सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद सुरेश होते शॉर्ट कव्हरला आणि सुरेशने हा नागेश बॅक टू द पवेलियन. संघाने विनंती असेल जेव्हा तुमचा सामना सुरू असेल तेव्हा आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण द्यायची आहे, जेणेकरून आम्हाला सोपं जाईल. प्लेइंग 11 लिस्ट जेव्हा सामना सुरू होईल त्याच्या आधी प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे जमा करायची आहे 12 मॅनकडे, म्हणजे आम्हाला देखील नावं समजण्यासाठी थोडंसं सोपं जाईल. किरण ठाकरे येत आहेत. यस, मागच्या वर्षी नक्कीच मेगा फायनलसाठी खूप चांगली कामगिरी केली होती. तोच किरण येतोय बॅटिंग करण्यासाठी. विकेट गमावला एक या षटकामध्ये आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 14 आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रताप आहेत गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस ऑन साइडला खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. धावसंख्या 15. 8 षटकांचा सामना आहे स्पार्टन 11 आणि शिवराणा फायटर या दोन संघांमध्ये. लॉब करतायत सीमा रेषेच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला षटकार येतोय.
धावसंख्या आहे 21, 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आहे. षटकार लगावलाय फलंदाज किरण ठाकरे आणि फलंदाज कुंदन ही जोडी आहे. 8 षटकांच्या मॅचमध्ये नक्कीच 80+ धावा बनवावे लागतील. त्या अनुषंगाने सुरुवात करावी लागेल. एक बाद धावसंख्या आहे 21 धावा. आणि यस फिंगर फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. किरण ठाकरे बॅक टू द पवेलियन. आहेत बॅटिंग करण्यासाठी परमेश्वर शिहेरे. मुंबई पोलीस आहेत, महाराष्ट्र पोलीस. परमेश्वर येतोय बॅटिंग करण्यासाठी. 21 वरती हा दुसरा विकेट गमावलाय. खऱ्या अर्थाने मांडा प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी परमेश्वरने केली होती. याच सीझन मध्ये नुकतीच ती स्पर्धा संपन्न झाली 11 जानेवारीला. परमेश्वर रन मशीन आहे. जेन्युन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे परमेश्वर. थांबा एक मिनिट थांबा एक मिनिट. डेट चेंडू घोषित करतायत. फुल टॉस चेंडू आहे. फक्त दिशा दिली आहे. डीपमध्ये कव्हरला फिल्डर आहेत. स्वीपर कव्हरला हा चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये गोलंदाज प्रताप. सेकंड स्पेलमध्ये आहेत. विकेट देखील मिळवली आहे या षटकामध्ये प्रतापने. क्या बात आहे याही चेंडूवरती, परंतु हा वाईट बॉल आहे. ही अनोखी अदा आहे माधवजी ठाकरे सरांची. नक्कीच हा वाईट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 24 धावा. क्या बात आहे. या वाईटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येते माधवजी ठाकरे यांच्यासाठी. नक्कीच राहुल दादा मेहर यांच्या माध्यमातून. लॉंग ऑनला चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. धावसंख्या आहे 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सज्जन येत आहेत, कॅप्टन आहेत.
लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहे स्क्रीन समोर. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, षटकार. बघा नक्कीच पंचांसाठी राठोड साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक घेत आहे माधवजी ठाकरे आपल्यासाठी. राठोड साहेबांच्या वतीने बॅटची कडा आहे आणि शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू फील्ड होतोय. आलाय हा डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 31. 31 धावा. षटक क्रमांक हे चौथं सुरू आहे. 31 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. स्पार्टन 11 आणि शिवराणा फायटर या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. ऑन साइडला टायमिंग बेमिसाल इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नर. सीमारेषेच्या बाहेर. TPL षटकार. ठाकरे सर आज खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना ते देखील मंत्रमुग्ध करतायत आणि डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे ठाकरे सरांची. MR पॅनल 99 सरकार ड्राईव्ह करतायत. डीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू फील्ड होत आहे त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 43 धावा. आणि यस आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43. धावसंख्या आहे 43 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ड्रिंक्स ब्रेक होतोय. ऐकूया आपण DJ मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
पारितोषिक आलेला आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आपल्या व्यासपीठावरती. कैलास भाऊ बहुरे साहेबांच्या माध्यमातून या दोन्ही पंचांसाठी 500-500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं होतं दोन्ही समालोचकांसाठी देखील 500-500 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. कैलास भाऊ बहुरे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार. धावसंख्या आपण पाहू शकाल 43 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मंगल सिंग बिग हिट, परंतु एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक खूप आधीच आलेत. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, खूप आधी पुढे आले होते ते आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि झेल सोडलेला आहे. परमेश्वरला मिळते जीवनदान आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 45. परमेश्वरला हे जीवनदान मिळतंय. पहिल्या चेंडूवरती मंगल सिंग यांनी नक्कीच संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये. फुलटॉस चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 46 धावा. 46 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये सुरू आहे. दुसरा सामना या स्पर्धेमधील याच्या दिवसामधील टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 पहिला दिवस आणि सामना क्रमांक हा दुसरा. लॉफ करतायत. डीपमध्ये फिल्डर नाही आहेत. लॉंग ऑफ वरून फिल्डर येतील चेंडूवरती. तोपर्यंत या 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 48 धावा. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला आणि हा झेल सोडलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर षटकार देखील येतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 54 धावा. आणि सीमा रेषेच्या बाहेर कुंदनने पुन्हा एकदा पाठवलाय. सीमा पार षटकार. सर नाही असं वाटतं की पाट्यावरती वाटण वाटतायत ते. नाही 2 दिवस मनोरंजन आहे. आणि फुल टॉस. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. नो +4. मिळतील धावा 5.
नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि धावसंख्या आहे 65. 65 फ्री हिट आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग. डीप मध्ये फिल्डर आहेत. झेल पकडल्या परंतु फ्री हिट आहे. याआधी 2 झेल सोडले होते आणि हा तिसरा झेल पकडला तो देखील फ्री हिट आहे. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 67. 67 धावा धावफलकावरती आहेत. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 67. चला मदन भाऊ यांना आपण देऊया 500 रुपयांचं पारितोषिक. महाजन बहुरे साहेबांच्या शुभ हस्ते, कारण की जो झेल पकडला होता त्याच्यासाठी हे 500 रुपये आहेत. महाजन भाऊ राहुल दादा यांचा झेल पकडला होता डीपमध्ये स्क्वेअर लेगला आणि महाजन भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मदन भाऊ यांना हे 500 रुपयांचं पारितोषिक. 5000 वाचवले होते बघा कारण की त्यासाठी पारितोषिक आहे. सूरज गुणावत येत आहेत बॉलिंग करण्यासाठी या 6व्या षटकामध्ये. पहिला चेंडू यावी लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या नक्कीच 1 पुढे जाईल 68. 68. पुन्हा एकदा ऑफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार परमेश्वरच्या बॅटमधून. या 2 पुढे जाईल 83 धावा. धावसंख्या 83 आहे. याही मॅच मध्ये नक्कीच धावांचा उच्चांक आपण पाहतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या षटकानंतर पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
समाप्तीनंतर धावसंख्या आहे 95 धावा. पहिल्या 4 षटकांमध्ये 43 आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये आल्या तब्बल 42. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये होल्डर नवीन गोलंदाज परफेक्ट यॉर्कर आहे. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 95 धावा. या षटकामध्ये आल्या तब्बल 28 धावा. 6व्या षटकामध्ये होल्डर आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 95. पहिल्या मॅचमध्ये 104 धावा. त्या धावा चेस केल्या. सबमरीन डिलिव्हरी धनसिंग नांगलोत कौचलवाडी यांच्या माध्यमातून टिटवाला प्रीमियर लीगसाठी 1000 रुपयांचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. संतोषजी नायमने साहेबांच्या जमानवाडी यांच्या माध्यमातून या टिटवाला प्रीमियर लीगसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच मुरबाड विधानसभा क्षेत्रचे कार्यसम्राट दमदार आमदार किसनजी कथोरे साहेबांचे पुतणे आदरणीय शिवाजी कथोरे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये आदरणीय शिवाजी कथोरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल विकी टेंबे साहेब देखील आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या टिटवाला प्रीमियर लीग मध्ये. मिस्टामिंग क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का. कुंदन बॅक टू द पवेलियन. ओरे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल शिवाजी कथोरे साहेब इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने मुरबाड विधानसभा कार्यसम्राट कार्यकुशल दमदार आमदार किसनजी कथोरे साहेबांचे पुतणे आहेत आणि त्यांचं देखील स्वागत आहे. टिटवाला प्रीमियर लीग मध्ये बॅक टू द बॉलर खेळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 100 धावा धावफलकावरती आहेत. 100 धावा. एक चेंडू शिल्लक या षटकातील. सात षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 100.
च्या समाप्तीनंतर मंगल सिंग येत आहेत या अंतिम षटकामध्ये. स्ट्राइकिंगला बॅट्समन परमेश्वर. ऑन स्ट्राइक महाराष्ट्र पोलीस आहेत, मुंबई पोलीस. ऑन साइडला बिगिट, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मास्टरच्या माध्यमातून दमदार आमदार किसनजी कथोरे साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकतोय. लॉंग ऑनला चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 107 उच्चांक नोंदवलेला आहे या स्पर्धेमधील. पहिल्या मॅचमध्ये राणा सिंग फायटर या टीमने 105 धावा चेस केल्या होत्या, तो हायेस्ट स्कोर होता. आणि यस क्लीन बोल्ड फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन. स्ट्राइक एंडला आहेत. सुनील नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. 44 वरती बॅटिंग करतोय परमेश्वर. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलंय. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. तिसरीचा प्रयत्न, धावबाची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. सुनील बॅक टू द पवेलियन. चव्वेचाळीस वरती बॅटिंग करतोय परमेश्वर आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 110 आणि 111 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. शिवराणा फायटर या संघासमोर स्पार्टन 11 या संघाने. आपण काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करूया. चला आपण वळूया व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने कार्यसम्राट कार्यकुशल आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेबांचे पुतणे शिवाजी कथोरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि भरत मेहर साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण शिवाजी कथोरे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया.
आदरणीय शिवाजी कतोरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर विकी टेंबे साहेब देखील उपस्थित आहेत आणि भरत परदेशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण विकी टेंबे साहेबांचा इथे सन्मान करूया. त्यानंतर धनसिंग नांगलोत साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. धनसिंग नांगलोत साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आकाशजी पवार साहेबांना विनंती असेल आपण देखील या. अमोल गिरी साहेब, अरुणजी जोनवाल, निकेश बहुरे, ज्ञानेश्वर डिगोळे, राहुल गवळी, गजानन कसारे, अक्षय डोंबरे आणि प्रवीण बानखेले. त्यानंतर भरत ताराचंद जारवाल, स्वप्नील देशमुख, सुभाष गायकवाड, रुपेश घाडगे, प्रदीप जारवाल, कुंदन जारवाल, मयूर पाटील. त्यानंतर अनिल भाऊ बावके, रमेश जारवाल, प्रताप पराडे, आकाश गुसिंगे, संतोष नायमने, धनसिंग नांगलोत आणि संतोष नायमने या सर्वांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला नक्कीच विशेष सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये. नक्कीच राहुलदादा महेर यांच्या माध्यमातून 500 होते. त्यानंतर कैलास भाऊ बहुरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये, दोन्ही पंचांसाठी 500 आणि राठोड साहेबांकडून देखील 500 रुपये महादेवजी ठाकरे यांच्यासाठी होते. चला दोन्ही पंच या आपण, चला या, चला दोघांसाठी 500 आणि स्पेशल व्हाईटसाठी राहुलदादा मेहर यांच्या माध्यमातून 500 आहेत. कैलास भाऊ यांच्या माध्यमातून दोन्ही पंचांना 500 राठोड साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. राणासिंग फायटर संघ आपण कुठे जायचं नाहीये कारण की यापुढील सामना तुमचा असेल. आणि राहुलदादा मेहर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये आहेत महादेवजी ठाकरे सरांसाठी. भरत महेर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. झेलसिंग नांगलोत साहेबांच्या शुभ हस्ते. संजय निनावे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. रेशनिंग इन्स्पेक्टर आहेत आणि राहुलदादा मेहर यांचे सहकारी, अत्यंत जवळचे मित्र आणि संजय भाऊ दांडे साहेबांचं देखील आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. भरत महेर साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. DYSP आहेत आणि साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. त्यानंतर पूनमजी घुणावत साहेब देखील उपस्थित आहेत. सज्जन जारवाल यांच्या शुभ हस्ते आपण पूनम घुणावत साहेबांचा इथे सन्मान करूया. पूनमजी घुणावत साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. सज्जन जारवाल साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर भरत परदेशी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया राहुलदादा महेर यांच्या शुभ हस्ते. भरत परदेशी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया राहुलदादा महेर यांच्या शुभ हस्ते. आणि कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका ही आयोजकांची विनंती आहे.
त्यानंतर दत्ता राठोड साहेब इथे उपस्थित आहेत. उदय बारवाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण दत्ता राठोड साहेबांचा इथे सन्मान करूया. चला जेवण सुरू झालेलं आहे. व्यासपीठावरती मान्यवर आहेत. त्यानंतर इथले जे नक्कीच खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. 111 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. संभाजीनगर पोलीस आदरणीय रमेशजी जारवाल साहेब इथे उपस्थित आहेत. महाजन बहुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण रमेश जारवाल साहेबांचा इथे सन्मान करूया. एकशे 11 धावा बनवायच्या आहेत. आपण या सामना देखील सुरू होतोय. 111 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. आणि ऐकूया आपण योगेशजी मडवी सरांचा आवाज. आमचे गुरुवर्य आणि पनवेल समालोचक समितीचे अध्यक्ष. यस 111 धावा आणि 112चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. चला थोडीशी मिस्टेक झाली होती. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते बाद झाले होते आणि 112 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी सरांचा आवाज. आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थैंक यू सो मच रोशन जी संते। तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, आप सभी का स्वागत है। मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत। आणि आपण पाहतो या ठिकाणी टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 खरं तर 5वं पर्व मैदानाच्या मध्ये 112 धावेचं टार्गेट। दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। प्रेक्षकांना एक चांगला मॅच पाहायला मिळेल, कारण पहिल्या मॅच मध्ये 105 धावा चेस झाल्या, परंतु या मॅच मध्ये 112 धावेचं टार्गेट आता मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय। बॅक टू द बॉलर रन्स नाहीये, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय। सुरुवात चांगली झाली, 2 चेंडू डॉट आलेत। फलंदाज तुम्ही पाहतात साजन आणि प्रताप हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। स्ट्राइक एंडला साजन, पलटो चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर तैनात आहे। अजून एक डॉट बॉल। सुरुवात काय सुंदर, 112 धावेचं टार्गेट मैदानामध्ये असताना 3 चेंडू डॉट आलेत। टार्गेट मोठं आहे, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। बॉल चांगल्या समोर, पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट ऑन साइड ऑफ साइड मध्ये लॉंग ऑफ प्रिझन मध्ये 4थ्या बॉलवरती अकाउंट ओपन झालंय। थोडीशी शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये। टार्गेट 112 धावेचं असताना मात्र तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये संघर्ष करावा लागेल, कारण बिना संघर्ष कोई महान नहीं बनता। मैदानाच्या आतमध्ये मोठं टार्गेट जरूर आहे, परंतु ते टार्गेट चेस करायचं असेल तर तुम्हाला मैदानावरती संघर्ष करायचा आहे। फुल टॉस चेंडू प्रहार केलाय, आल्या आल्या मोठ्या फटक्यानं सुरुवात करतोय सलामीवीर प्रतापच्या बॅटमधून षटकार।
षटकार आले, संघ मालक आहेत, स्वतः संघ नायक संघ मालक असताना बॅटिंग काय सुंदर करतायत. जबरदस्त स्वरूपात पहिला बॉलवरती षटकार टोकला आणि आपल्या डाबाला सुरुवात केली. टीमची टोटल 7 धाबा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली. सुरुवातीला 4 चेंडू, खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट झालेत, फिल्डर बीट, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमारेखा बाहेर, 4 रन. 22 स्वरूपात पंचांचा इशारा आलाय. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात. स्कोरबोर्ड होती बिनगडीबाद 11. अकरा धाबा झालेत पहिल्या ओव्हरमध्ये. टोटल करायचे 112 म्हणजे 101 धाबा आता 5 षटकामध्ये करायचे आहेत. 7 षटकामध्ये 101 धाबा करायचे आहेत. ओव्हर नंबर सेकंड. पॉवर प्ले आपण पाहतो. गोलंदाज परमेश्वर आलाय ओव्हर नंबर सेकंड साठी. बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. टार्गेट जरी मोठं असलं तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावं लागेल. टार्गेट मोठं जरूर आहे परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता संघर्ष करायचा आहे. का जिंकण्यासाठी 112 धाबा करायचे असताना पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 11 आल्यात. आता मात्र संघर्ष वाढलाय. 42 चेंडू 105 101 धाबा. पहिला चेंडू ऑफ साइड मध्ये फक्त पुश केला आणि बॉल सीमारेखा बाहेर. खराब क्षेत्ररक्षण, 4 रन. चार रन आले. ते ओव्हर मध्ये सुरुवात दमदार केली चौकारा बरोबर. पुन्हा एकदा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अलोंग द कार्पेट. पुन्हा खराब फिल्डिंग, बॉल सीमारेखा बाहेर. लगातार मिसफील्ड झाली आणि त्यानंतर 2 चौकार आलेत. अनोख्या शैलीमध्ये ऍक्शन करत असताना लेक्शमच्या बाहेर बॉल होता. पंचांनी वाईट घोषित केलं. अबंत धाबा वाढते. टीमची टोटल 20 धाबा. 20 रन्स विदाउट लॉस. टार्गेट मोठं आहे. मी तेच सांगितलं की प्रत्येक ओव्हरमध्ये निदान तुम्हाला 2 तरी मोठे फटके खेचावे लागतील. या षटकामध्ये 2 चौकार ऑलरेडी आलेत. एक वाईट बॉल, 2 बॉल मध्ये 9 आल्या. कट केलाय. स्क्वेअर कट करायचं होतं. पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. रन्स मिळत नाहीये. डॉट चेंडू. प्रत्येकाला संघर्ष करायचा कारण टार्गेट मोठं 112 धाबेचं. अद्याप आपण पाहिलं तर मैदानावरती 20 धाबा झालेत. षटक नंबर 2 फेकत असताना या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये आल्यात टोटल 9 धाबा. पहिल्या ओव्हर मध्ये 11 आल्या. गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. यावेळेस मात्र बीट करायचं होतं परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. फिल्डिंग चांगली, पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडनं पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. रस मिळाली. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 21 धाबा. 21 रन लॉस ऑफ विदाउट विकेट. खरं तर
एक विकेट न गमावता आतापर्यंत 21 धाबेची पार्टनरशिप. जेव्हाही तुमच्यासमोर लक्ष मोठं असतं तेव्हा तुम्हाला पार्टनरशिप फार महत्वाची आहे. दोन खेळाडूमध्ये पार्टनरशिप होणं गरजेचं आणि तेच सध्या मैदानामध्ये दोन खेळाडू करतात. 21 धाबा आतापर्यंत बनवल्यात. हलक्यात फक्त क्लिक केलाय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. यावेळी चांगलं फिल्डिंग झाली, रन्स मिळाली. एक सिंगल डबल चौकार षटकात तेव्हाच मॅच पुढे जाईल. यो ही नहीं मिलते राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तीन का उठाना होता है. सिंगल डबल सोबत चौकार षटकार तुम्हाला तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचवतील. पुन्हा एकदा ऑफसाईडला दोन फिल्डरच्या मधनं बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत चाललाय. सीमा रेषा बाहेर 4 रन. चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल 26 अर्थात 26 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं की 3 चौकार आले, जवळजवळ 15 धावा. दोन षटकांचा खेळ 2 ओव्हर समाप्त. धावा संख्या आपण पाहिली तर 26 रन. 13.00 आतापर्यंत धावा केल्यात मैदानावरती. 2 षटकामध्ये 26. एक जबरदस्त लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 112 धाब्याचं टार्गेट मैदानावरती. प्रतिष्ठक 14 ची सरासरी आहे. आस्किंग रन रेट 14.00 परंतु सध्या मैदानावरती केवळ 13.00 च्या सरासरीनं 2 षटकामध्ये केल्यात ते म्हणजे 26 धावा. जिंकण्यासाठी टार्गेट करत तर शिवराणा फायटर टीमच्या समोर 112 धावेच आहे. केलाय फिल्डर तैनात, अप्रतिम झेल आणि विकेट. पहिला बॉल वरती गोलंदाज जेपी ला सफलता मिळाली आहे. 26 धावेची पार्टनरशिप मैदानातनं खर तर बाद झाल्या फलंदाज प्रताप. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का. सन्मान करण्यात राहुल गवळी साहेब उपस्थित आहेत, गजानन कसारे साहेब उपस्थित आहेत, त्यानंतर अक्षय डोंबरे साहेब उपस्थित आणि प्रवीण बानकळे साहेब उपस्थित आहेत. ते चारही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. राहुल गवळी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आझाद सिंग राहुल सरांच्या शुभ हस्ते तो सन्मान करतो आम्ही. खरं तर व्यासपीठावरती विशेष सन्मान होत आहे. आपली परंपरा आहे मित्र हो, अतिथी देव भव ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे कर्तव्य आणि आज ते परंपरा या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते. पाहुण्यांचा सन्मान होतो. त्यानंतर गजानन कसारे साहेब उपस्थित आहेत, आरोग्य विभाग, आणि त्यांचा सन्मान केला जाईल. अजाब सिंग जोनवाल यांच्या शुभ हस्ते आम्ही
अक्षय ठोंबरे साहेब आहेत. सुपर सिंग बालोत सरांच्या शुभ हस्ते आम्ही तो सन्मान करतोय. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक असा गुलाबाचा फूल देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर आमचे प्रवीण बांडकेळे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. रामदल सर यांच्या शुभ हस्ते आम्ही तो सन्मान करतोय. खरं तर प्रवीण बांडकेळे साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. प्रेमाचे उपदार शाह, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक गुलाब देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. खेळ सात मैदानावरती 3 षटक आता सुरू झाले. 2 षटकामध्ये 26 धावा आल्या. ओव्हर नंबर 3 ला जशी सुरुवात झाली तसा पहिल्या चेंडूवरती विकेट पडली आणि सध्या धावा पडकावरती धावा 27 रन, लॉस ऑफ पॉइंट विकेट. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये सूरज आलाय आणि दुसरीकडे सजन आहे. ओके, सजन आणि सूरज हे 2 बॅट्समन मैदानात मध्ये दाखल झालेत. 112 धावेचं टार्गेट. या वर्षी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची जी LED TV आहे ते आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलं. ही जोडी म्हणजे सजन सर आणि सूरज सर यांच्या माध्यमातून आणि रामडोबा या तिघांच्या माध्यमातून आम्हाला LED TV पुरस्कृत करण्यात आली या सीझन 5 साठी मॅन ऑफ द सिरीजला. धन्यवाद, सगळ्यांचं मनापासून आभार ज्यांनी देणगी स्वरूपामध्ये मदत केली, ज्यांनी वस्तू स्वरूपामध्ये मदत केली. फुलटॉस चेंडूला प्रहार केला, मिस टायमिंग, फिल्डर तैनात, अजून एक विकेट. मैदानावरती बाद झालाय. बॅट्समन सूरज बॅक टू द डगआउट. थँक्यू टीम. वीर योद्धा संघाचे संघ मालक सुभाष भाऊ महाराज विनंती व्यासपीठावरती यावं. आपलं टेटबाला प्रीमियर लीगच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. राठोड साहेबांकडून प्रत्येक षटकाराला बॅट्समनला 500 रुपये आहेत. राहुल पवारसाठी बॅट्समन मैदानाच्या मध्ये एकदा मिळाली, डबलचा कॉल नाहीये. संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये कारण धाबा बनवायचे 112 धाबा, परंतु मैदानावरती सध्या तरी धाबा झाल्यात त्या टोटल आमचे स्कोरर सांगतायत एका धाब्याने पुढे 29 रन. राहुल पवार मैदानाच्या आतमध्ये आला, एक धाब्याने अकाउंट ओपन केलंय. हलक्यात क्लिक केले, फक्त दिशा दिली. शांत क्रिकेट, पुश करो खुश रहो. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये सध्या तेच झालं, परंतु प्रतिष्ठक 14ची सरासरी आहे. सुभाष भाऊंचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे सुभाष भाऊ. चला, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाबा पडकापती धाबा 30. सुभाष भाऊ यांचा सन्मान उदय सर यांच्या शुभ हस्ते आम्ही तो सन्मान करतोय. त्यांच्या शुभ हस्ते सुभाष भाऊंचा सन्मान केला जात आहे. बघा, जे खेळाडू खाली आहेत त्यांनी जेवून घ्या. जेवण सुरू झालंय. आपल्याला सूचना सगळ्यांना की आपण रांगेमध्ये पाठीमागे जा आणि आपल्याला जेवणाची व्यवस्था सुरू झाली. खरं तर आपण सगळ्यांनी जेवून घ्यायचंय. ही मॅच संपल्यानंतर नक्कीच आपण लंच ब्रेक करणार आहोत. सुभाष भाऊंचा सन्मान व्यासपीठावरती करतात उदय बारबार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुष्पगुच्छ, खरं तर गुलाबाचे फुल आणि या ठिकाणी त्यांचा सन्मान केला गेलाय. ओव्हर नंबर 4 साठी आता गोलंदाज कुंदन सर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. समोर बॅट्समन तुम्ही पाहतात उजव्या हाताचा काढू. सजन साठी हा चेंडू चांगला होता, फसवलाय आणि विकेट. सलामीवीर सजन बॅक टू द डगआउट. आत्ता माता संकट ओढावलाय. बॅटिंग करत असं मैदानाच्या आतमध्ये शिवराणा फायटर टीमच्या वतीचं
विकेट नंबर 3. या ठिकाणी उपस्थित अनिल भाऊ बावनके सन्माननीय अनिल भाऊ बावनके या ठिकाणी शिर्डीहून खास या ठिकाणी उपस्थित झाले. त्या स्पर्धेला त्यांचा सन्मान केला जाईल अनिल सरांच्या शुभ हस्ते. यस, खरं तर या ठिकाणी अनिल भाऊ बावनके शिर्डीहून आता या ठिकाणी आलेत स्पर्धेला. फार मोठं योगदान आहे प्रत्येकाचं, कारण 365 दिवस जनसेवा, त्यानंतर 2 दिवस फक्त आमचे क्रिकेट स्पर्धेसाठी. सूरज जगताप मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आलाय. हा चेंडू चांगला आहे, समोर खेळतात, एक धाव मिळाली, डबल साठी कॉल नाहीये. तेवढी दर्जेदार आणि स्टँडर्ड फिल्डिंग. धावसंख्या आपण पाहिली, धावपडकापती टोटल लागली, आमचे स्कोरर सांगतायत 31 रन. राहुल चांगला चेंडू गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करत आहे. डॉट बॉलची समाप्ती झाली. टोटल धाबा आपण पाहिल्या तर केवळ 31 आहेत, करायचे 112 धाबा. परंतु जशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये लढत असताना मैदानावरती 2 बॅट्समन 3 विकेट गेलेत. चांगला चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती झाली. एकूण टोटल आमचे स्कोरर सांगतात केवळ 31 धाबा, 112 धाबा करायच्या असताना मैदानाच्या आतमध्ये 81 धाबीची गरज आहे 26 चेंडू मध्ये. म्हणजे आता संघर्ष वाढलाय, सिंगल डबल ना काम चालणार नाहीये. प्रत्येक ओव्हर मध्ये किमान तुम्हाला 3 किंवा 4 मोठे फटके दाखवावे लागतील, तेव्हा मॅच मध्ये कमबॅक होईल, कारण टार्गेट मोठं आहे. स्लो गतीचा चेंडू, अगदी फसवा चेंडू होता, परंतु बॅट्समन परफेक्ट ओळखला आणि त्याच्यावरती प्रहार केलाय. ऑन साइडला लॉंग ऑन सीमारे का बाद षटकार. सरांच्या वतीनं राहुल साठी 500 रुपये आलेत. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. क्या बात आहे, अप्रतिम. खरं तर कॉन्फिडन्स खेळाडूचा वाढला पाहिजे. आणि सध्या हा चेंडू देखील चांगला आहे. परत एक धाव मिळते, डबलसाठी प्रयत्न केलाय. जोपर्यंत फिल्डर येईल कव्हर मध्ये तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याने टीमची टोटल 39 रन्स. सामना चांगला आहे मैदानावरती. षटक नंबर 4 समाप्त झाले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 39 झाल्यात. 3 विकेट. खरं तर आता उर्वरित 4 षटक करतात. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि टार्गेट 73 धावेचं 73 धावेचं टार्गेट येणाऱ्या 24 चेंडू मध्ये करायचे. 24 चेंडू मध्ये 39 झाल्यात आणि उर्वरित आता 24 चेंडू आणि 73 धावेची गरज आहे. चला ड्रिंक्स मेकर या. ओके, बघा कोणी जेवायचं राहिले असतील जे सध्या उपस्थित आहेत, खाली आहेत, त्यांना विनंती आपण जा पाठीमागे जेवण करून घ्या सर्वांनी. उद्या सुपर संडे म्हणजे सुपर धमाका. सज्जन भाऊ जारवाळ यांच्या वतीनं 1-2 तेडी येणार आहेत. यस, आणि खास मनोरंजनासाठी ती गोष्ट आपण पाहणार, कारण 2 तेडी येणार, 1 तात्या बिंचू आणि 1 डोरेमॉन. आणि त्यासाठी स्पेशली 7,000 रुपयाची देणगी मिळाली. सज्जन जारवाळ साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. कारण आपली स्पर्धा फक्त पैशासाठी नाहीये, एंटरटेनमेंट फक्त मजेसाठी आहे. क्या जबरदस्त संकल्पना आहे. प्रत्येक वर्षी 5वं सीझन आहे, काहीतरी नाविन्य घेऊन येतात आणि सुपर संडे उद्या सुपर धमाका.
स्वप्नील देशमुख सरांचा सन्मान केला जाईल. भरत सरांच्या शुभासे, भरत सर नांगलोज यांच्या शुभासे आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. सर या, स्वप्नील सर या, आपला सन्मान करायचा आहे. गोपी नांगलोज आणि भरत नांगलोज सर या ठिकाणी त्यांचा शुभासे या ठिकाणी बापू सरांचा सन्मान केला जातोय. अर्थात गोपी भाऊ या. राणा सिंग कुठेही संघ जायचं नाहीये, कारण यानंतर लढत होणार आहे. पहिल्या मॅच मध्ये जो संघ विजेता झालाय राणा सिंग फायटर, आणि त्याला यातनं जो संघ जिंकेल तो त्याच्या विरोधामध्ये खेळेल. चौबीस चेंडू 73 धावा. यस, जीत की बात करेंगे. 4 ओवर यानी कि 24 गेंदे और 73 रनों का टार्गेट है. एका षटकामध्ये 36 जर बनत असेल तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 73 धावाही बनू शकतील. फक्त त्या संयमाने त्या ताकदीने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. तीन गडी बाद 39 धावा 4 ओव्हर केल्यात. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये आता करायच्या 73 धावा. गेअर चेंज करावा लागेल. सुरुवात तुमची कमजोर झाली. 14ची सरासरीने धावा करायच्या होत्या परंतु त्या जमल्या नाही. आता संघर्ष वाढलाय, आस्किंग रन रेट वाढलाय, कारण 4 ओव्हरमध्ये 73 धावा करायच्या आहेत. 18.25 प्रति षटक आता धावा करायच्या आहेत. मैदानावरती येणारे 24 चेंडू आणि 73 धावा. गोलंदाज परमेश्वर सेकंड स्पेल साठी आलाय. पहिल्या स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी केली. पहिला स्पेल परमेश्वरचा आपण पाहिलं, त्यामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि आता सेकंड स्पेल पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये दिलाय. जेपीचे 2 स्पेल झाले, अगदी सुंदर स्पेल त्याने केले. पहिला चेंडू लेगस्टम्पच्या भरपूर बाहेर, पंचाने वाईट घोषित केलाय. अवंत धावा वाढतायत. टीमची टोटल आता 40 वरती 72 धावा करायचे येणारे 24 बॉल मध्ये. 18.00 प्रत्येक षटकामध्ये 18 धावा म्हणजे निदान 3 मोठे फटके तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये मारावे लागतील, तेव्हा कुठे या मॅच मध्ये तुम्ही विजयश्री निर्माण करू शकता. विजयाच्या समीत जाण्यासाठी तुम्हाला आता आक्रमकता सिद्ध करायची आहे. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. फिल्डर तैनात लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव मिळाली. एका धाब्याने टीमची टोटल 41. सिंगल डबलला काही फरक पडत नाही, कारण सिंगल डबलला सामना जिंकणं कठीण होईल. एकेरी दुसऱ्याकडे काही फरक पडत नाही. तो शतरक्षण करणाऱ्या संघाला, अर्थात मैदानाच्या आतमध्ये जो संघ संघर्ष करतोय, अर्थात स्पार्टन 11 संघ मजबूत स्थिती प्राप्त केली. 11 चेंडू चांगला चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी परमेश्वर, बघा काय सुंदर गोलंदाजी करतोय. पहिला स्पेल मध्ये 15 धावा दिल्या होत्या. सेकंड स्पेल त्याचा आहे. जेपीचे 2 स्पेल झाले. पहिल्या ओव्हर मध्ये 11, सेकंड स्पेल मध्ये त्याने 4 दिल्या, 2 विकेट घेतल्या. अगदी सुंदर गोलंदाजी जेपीने केली आणि आता मात्र परमेश्वरचं सेकंड स्पेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू इथे पडल्यानंतर बॅटची एज होती, पाठीमागे बॉल गेला. एक धाव मिळाली. बघा आज शनिवार आहे, कदाचित कोणाला उपवास वगैरे असेल एक टाइम, तर त्यांच्यासाठी साबुदाणा खिचडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्लीज आपण पाठीमागे जा जर कोणाला उपवास असेल त्यांनी. ऑन साइट मध्ये फ्लिक केलाय. आता आवश्यकता होती या फटक्याची आणि तो फटका सीमारेषा बाहेर. पंचांचा सिग्नल 4 रन.
आणि चौकारा बरोबर टीमची टोटल 46 रन 46 धावा धावपडगती लागलेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता 66 धावा अद्याप करायचे आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती चांगला चेंडू समोर खेळतात जोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. धावसंख्या 47 वरती 47 रन टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे अद्याप करायचे 65 धावा या मॅच मध्ये. बॉल या ओव्हर मध्ये 5 चेंडू झालेत, एक चेंडू आता शिल्लक राहिलेत. म्हणजे 19 चेंडू मध्ये करायचे ते म्हणजे 65 धावा. टार्गेट वाढत चाललंय, आस्किंग रन रेट वाढत चाललाय. चांगला चेंडू खोलात टाकला, यॉर्कर चेंडूचा वापर आणि डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे ओव्हर नंबर 5 समाप्त होत आहेत. धावसंख्या केवळ 47. स्कोर वरती लागले 3 गडी बाद 47. DRS यस चेक करूया आपण पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खेळाडू पोहोचलाय की नाही. नॉट आउट. 18 चेंडू आणि आता समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये राहिले 65 धावा. प्रतिषटक आता 22.33 ची सरासरी आहे. एकवीस पॉइंट खरं तर 66 सरासरी. प्रतिषटक 22 धावा कराव्या लागतील. रुपेशजी गाडगे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. बैनोले साहेब यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जाईल. विजय पवारने जर या ओव्हरमध्ये विकेट काढली, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये राठोड साहेबांच्या वतीनं विजय पवार साठी स्पेशली. 18 चेंडू मध्ये करायचे त्या 65 म्हणजे प्रतिष्ठक आता 21.66 ची सरासरी आहे. एक जबरदस्त मॅच. येणारा षटक जर चांगला आला, 3 ते 4 मोठे फटके लागले तर मॅच मध्ये कमबॅक होईल. विजय पवार यावेळीचा फटका पाठीमागे चाललाय. थर्डमॅन क्षेत्राकडे धावा मिळते त्या ठिकाणी 2 धावा. 2 धाब्याने टीमची टोटल 49 धावा करायचे. 63 धावा अद्याप मैदानाच्या आतमध्ये. 112 धाबेचं टार्गेट असताना मैदानाभोवती पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक केला आणि मजबूत स्थिती प्राप्त केली. क्लीन बोल्ड आणि राठोड सडांकडून विजयसाठी 500 रुपयाचं प्राइज. राहुल साठी 500 आलेत आणि आता विजय साठी 500 रुपये आलेत. राठोड सडांचं एटीएम खुलं झालंय. खरं तर बक्षिसांची खैरात. 2 दिवस फक्त एन्जॉयमेंट, 2 दिवस क्रिकेटची स्पर्धा. उद्या सुपर संडे मित्र यायला विसरू नका, कारण उद्या सुपर धमाका होईल. 2 तेडी येतील. एक डोरेमॉन सोबत तुम्हाला तात्या विंचू डान्सिंग अंपायर, त्यानंतर तुम्हाला डीजेच्या माध्यमातून अनेक सारे संगीत.
हा चेंडू चांगला आहे परंतु इथे बॉल हवेत. प्रयत्न चांगला होता. एक धाव मिळाली. डबल धावसाठी प्रयत्न करता 2 धावा देखील पूर्ण केल्या. सिंगल डबलला काहीही फरक पडत नाही कारण मॅच मध्ये स्पार्टन 11 संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये प्राप्त केल्या. 2 धावा आल्या. 2 धावेने टीमची टोटल तुम्ही पाहता 51 धावा आता करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये अद्याप आपण पाहिलं तर मैदानावरती 61 धावेची गरज आहे. 61 धावा करायचे आहेत. सामना हातात निष्ठत चाललाय कारण जी सुरुवातीला करायची ती तशी सुरुवात झाली नाही आणि कारण या मॅच मध्ये आता संघ पूर्णपणे दबावामध्ये आलाय. या षटकातले चेंडू झालेत आतापर्यंत आपण पाहतो 4 म्हणजे 14 चेंडूचा खेळ आता उर्वरित शिल्लक राहिलाय. 61 करायचे आहेत. बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज विजय एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु हातातनं झेल निसटला. 500 रुपयाचं प्राइज गमावलं आणि धावसंख्या 53. हा सामना संपल्यानंतर लंच ब्रेक ओनली 30 मिनिट्स अर्थात 30 मिनिटांचा लंच ब्रेक होईल. त्यानंतर सामना विनर अर्थात राणा सिंग फायटर आणि याच्यामध्ये विजेता संघ जो असेल त्याच्यामध्ये सामना होईल. कदाचित राणा सिंग फायटर विरुद्ध स्पार्टन 11 संघ जर जिंकला तर तो खेळेल. फटका चांगला डावकुरे त्याचा खेळाडू मिड विकेटला सीमारेषा बाहेर षटकार. बारा चेंडू मध्ये 53 करायचे आहेत मॅच मध्ये. बारा चेंडू आणि आता 53 धावा करायचे आहेत मैदानाभोवती. गोलंदाज कुंदन आलाय. ओव्हर नंबर 7 षटक मैदानाभोवती. सेकंड स्पेल साठी आले कुंदन. सर डॉट चेंडू आले. 11 चेंडू राहिले आणि आता करायचे ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये 63 धावा मुश्किल आहे. बॉल हवेत. विकेट मिळाली आहे आणि यावेळेस मात्र 10 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलाय. 10 मध्ये 63 करायचे आहेत. सामना पूर्णपणे एकतर्फा झाला म्हणजे नेक्स्ट मॅच तुम्हाला राणा सिंग फायटर विरुद्ध स्पार्टन 11 यांच्यामध्ये पाहायला मिळेल. सॉरी 52 करायचे आहेत. टोटल 60 झालेत म्हणजे 52 करायचे आहेत. 10 चेंडू मध्ये 52 धावा. प्रत्येक चेंडू आता सीमारेषा बाहेर पाठवावा लागेल. विनर अर्थात राणा सिंग फायटर विरुद्ध स्पार्टन 11 कदाचित ही मॅच होईल यानंतर कारण हा सामना जर जिंकला स्पार्टन 11 तर त्यांच्या सोबत राणा सिंग फायटर संघ खेळेल. यस बॅटचे यश आहे की नाही पंचांनी सांगितलं. यस आउट. फलंदाज बाद. अजून एक धक्का. दहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. जुने एक चांगला चेंडू. आता मात्र मॅच हातात पूर्णपणे निष्ठत चालली आहे.
संघर्ष होत नाही मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू यावेळेस मात्र डॉट चेंडूची समाप्ती. सामना पूर्णपणे आता एकतर्फा झालाय. शेवटचा अंतिम चेंडू म्हणजे 7 चेंडू बाकी आहेत. धावा 60 झाल्यात, करायचे ते म्हणजे 52. सामना एकतर्फा प्रेक्षकांना पाहायला मिळतो. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना एकतर्फा. यावेळेस मात्र बॉल हवे ते या षटकामध्ये अजून एक धक्का लागलाय. 3 विकेट घेतले ओव्हरमध्ये. षटक नंबर 7 समाप्त झालेत. धावा स्कोरबोर्डवरती 60. चला 5 मिनिटाचा ब्रेक, 5 ते 6 मिनिटाचा ब्रेक, 5-10 मिनिटाचा ब्रेक देऊ आणि टॉस लगेच होईल. बघा राणा सिंग फायटर आणि त्याचबरोबर स्पार्टन 11 यांच्यामध्ये लढत होईल. आणि राणा सिंग फायटरचे मालक महाजन राजपूत सर, तुमच्याकडनं एक फरमाइश आहे की किरिस का गाना सुनेगा क्या? नाही येतील ते आता आल्यानंतर त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ. शेवटचा अंतिम षटक औपचारिकता मॅच मध्ये आणि सामना आता एकतर्फा झालाय. सुनील बमनाथ सर या ठिकाणी आलेत गोलंदाजीसाठी. बॉल चांगला आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी बाईट घोषित केला. केवळ औपचारिकता मॅच मध्ये सामना एकतर्फा झालाय. यानंतर विनर म्हणजे राणा सिंग फायटर विरुद्ध स्पार्टन 11. त्यानंतर लुझर वीर योद्धा फायटर विरुद्ध शिवराणा फायटर यांच्यामध्ये चौथा मॅच होईल. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. समोर यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. हातातनं बॉल निसटलाय, बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. परंतु आता चौकाराला काही महत्व नाही, कारण वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. यावेळीचा फटका हवे ते आणि झेल ड्रॉप. बघा आज प्रत्येक एकूण 4 मॅच संपले की उद्या जे उर्वरित मॅच आहेत ते 2 मॅच संपल्यानंतर जे कॅल्क्युलेशन आहे म्हणजे उर्वरित ते जे संघ टॉप 3 मध्ये येतील, 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर, त्या स्कोर कार्ड नुसार मॅचेस लागतील. क्वालिफायर मॅच, एलिमिनेटर मॅच आणि त्यानंतर क्वालिफायर 2 मॅच आणि त्यानंतर येस अशा 3 मॅच होतील. येस ओके. येस उद्या परफेक्ट टाइम वरती सामने सुरू होतील. चला मॅच आणि इथे सामना जिंकलाय राणा सिंग फायटर विरुद्ध आता स्पार्टन 11. हे मॅच डिक्लेअर होईल. स्पार्टन 11 टीमचं अभिनंदन. शिवराणा फायटर टीम